मार्केटमध्ये नो ट्रेड डे असा सुद्धा एक दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही वर्किंग करू शकता नो ट्रेड डेला का तुम्हाला त्या दिवशी फक्त मार्केट ऑब्झर्वेशन करायचं। आता नो ट्रेड डेला ॲक्च्युअली काय एक्झाम्पल असतं, तुम्ही पहा 5:15ला मार्केट ओपन झाले म्हणजे ते 9:30ला क्लोज होणार नाही, हा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या। दुसरा पॉईंट तुम्ही हा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला 9:15 ते 9:30 हा जो वेळ आहे याच्यामध्ये प्रिव्हियस डेचे बायर्स और प्रिव्हियस डेचे सेलर्स हे जास्त ॲक्टिव्ह झालेले असतात बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी, तर तुम्हाला तिथं पेशन्स पकडायचे आणि 9:30 नंतरच तुमचा ट्रेड बनू शकतो। ही सायकॉलॉजी प्रॉपर मेंटेन ठेवायची, तरच मार्केटमध्ये तुम्हाला कुठेतरी त्याचा प्लस पॉईंट बेनिफिट जाणवायला सुरुवात होईल। मग 9:20 9:30 नंतरच तुम्हाला मार्केटमध्ये वर्किंग करायचं आहे। दुसरा फॅक्ट, आता नो ट्रेड झोनला काय असतो, 9:30 नंतर जर तुम्ही जो सेटअप लावताय त्या सेटअपनुसार मार्केट वर्किंग करत असेल तरच तुम्हाला एंट्री करणे, अदरवाईज तुम्ही एंट्री नाही केली तरी चालेल। मग आता याचा मिनिंग काय होतो, सपोज मी एक एक्झाम्पल घेतोय, इथं एक चार्ट्स पहा, आता या चार्ट्सवरती एक डबल टॉप दिसतोय। डबल टॉपचा मिनिंग काय झाला, एक रिट्रेसमेंट लेवल कॅरी करते, म्हणजे पहिल्यांदा एक टॉप झाला आहे समथिंग एका किमतीचा आणि त्या किमतीच्या जवळ दुसरी व्हॅल्यू गेलेली आहे, मग त्याच्यापासून तो डाऊनफॉल चालू होतोय। पण डाऊनफॉल चालू झाल्यानंतर हाच सेटअप तुम्हाला रोज जर सापडला एव्हरीडे तरच तुम्ही त्याच्यावरती वर्किंग करा, म्हणजे आज फाइंड झाला आहे एंट्री करा, उद्या फाइंड झाला एंट्री करा, पण त्याच्यासाठी एक प्रॉपर स्टॉप लॉस घ्या आणि तो स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या दोन्ही गोष्टी डिसाईड करा, म्हणजे तो तुम्हाला थोडासा बेनिफिशियल ठरू शकतो। हा पहिला पॉईंट झाला। ओके, सो आता